हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एका धमाकेदार ट्विस्टमध्ये. मित्रांनो, आता आनंदीचा जो काही अपघात केला होता ना, या विद्याधरने आणि शलाकाने मिळून केला होता. तिला अद्दल घडवण्यासाठी हे सगळं विद्याधरने आणि या शलाकाने केलं होतं. तर आता इथे हा विद्याधर जो आहे तो त्याची चिडचिड होत असते, कारण आता एवढं सगळं करूनसुद्धा ही आनंदी वाचली आहे याचाच त्याला राग येत असतो. तर त्यावेळी आता शलाका या विद्याधरला म्हणत असते की विद्याधर, तू जर माझं ऐकशील ना तर सगळं काही व्यवस्थित होशील. तर त्यावेळी विद्याधर जो आहे तो बोलतो की हा विद्याधर फक्त स्वतःच्या मनचं करतो, कोणाचंही ऐकत नाही. तर त्यावेळी आता तो बोलतो की मी तिला अशी अद्दल घडवेन ना, कुणाच्या तोंड दाखवायच्या लायकीची देखील राहणार नाही, असं विद्याधर म्हणत असतो. आणि त्यावेळी आता ही जी शलाका आहे ती आता हे सगळं ऐकतच असते. पण त्यावेळी शलाका ह्या विद्याधरला म्हणते की हे बघ विद्याधर, असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून कुणाला आपल्यावर संशय देखील आला नाही पाहिजे. तर आता विद्याधर या सगळ्याचा विचार करतो. विद्याधर बोलतो की आपल्यावरती संशय येणार नाही म्हणजे असं काय करणार आहोत. तर त्यावेळी शलाकाच्या डोक्यात एक प्लॅन असतो आणि आता पुन्हा आनंदीला ते त्रास देणार आहेत हे दोघे जण मिळून. तर आता ज्यावेळी शलाका आणि विद्या दोघेही जण आनंदीला त्रास देण्याचा प्लॅन करत असतात ना, तर त्यावेळी आता विद्याधरला इथे शलाकाचा प्लॅन आवडलेला असतो. तर आता खरं तर यावेळी विद्याधर जो आहे तो शलाकाच्या प्लॅननुसार चालणार आहे. शलाका आणि विद्याधर त्यांचा पुढचा प्लॅन आखत असतात. तर आता इथे या दोघांना हे माहिती नसतं की दरवाजा बाहेर कोण उभा आहे. तर हे सगळं ऐकत इथे युगंधर उभा असतो. युगंधरने सगळं काही ऐकलेलं आहे आणि युगंधरला कळालं आहे की हे सगळं आनंदीला लागण्याच्या मागे या दोघांचं कटकारस्थान आहे. युगंधर रागात त्या रूममध्ये येतो आणि आता विद्याधरवर ओरडू लागतो की तुझी हिंमत कशी झाली आनंदीला हात लावण्याची. तुला आधीपासून सांगतो आहे की जर आनंदीच्या जीवाशी काही खेळास, आनंदीच्या जीवाचं काही बरं वाईट जर झालं ना, तर तुला मी अजिबात सोडणार नाही. तुझी अवस्था जी आहे ना ती लायक करून ठेवेल. तर त्यानंतर आता इथे युगंधरचा राग जो आहे तो शलाकावरती देखील निघतो. तर आता शलाकाला तो म्हणतो की एक बाई असून तुला लाज नाही वाटत का आनंदी विरुद्ध असे षडयंत्र रचायला? आणि तुझी बहीण तिच्या जागी होती तेव्हा तुला नाही वाटलं का असं करावं काही? तुला एका मुलीची किंमत कळत नाही आहे का? तुझी हिंमतच कशी झाली आनंदीला त्रास देण्याची आणि असे तिच्या विरोधात कटकारस्थानं रचवण्याची? तर त्यावेळी आता शलाका हे सगळं ना मान खाली घालून ऐकून घेत असते, कारण आता तिची चूक जी आहे ती युगंधर समोर आलेली आहे. आणि आता युगंधरचा आवाज ऐकून पृथ्वी, बाकी सगळेजण, मिताली, पृथ्वी सगळेजण बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर इथे शिल्पा विचारू लागते की युगंधर, अरे एवढं चिडायला काय झालं आहे? तर त्यावेळी आता युगंधर जो आहे तो बोलतो की बोला, तुमच्या लाडक्यालाच विचारा की त्याने काय पराक्रम केला आहे आणि आनंदीबरोबर तो कसा वागला आहे. हे पहा, या घरात एका स्त्रीला त्रास होईल, एका स्त्रीचा अपमान होईल असं जर मला दिसून आलं तर मी त्याला कोणाला सोडणार नाही आणि या विद्याधरला तर अजिबातच नाही. तर आता त्यावेळी आता इथे शलाकावरती युगंधर चिडला होता. तर त्यावेळी माई आणि बापू दोघेही जण त्याला शांत करत असतात. तर आता माई आणि बापूंनाही युगंधर सांगतो की आनंदीला त्रास झालेला मी अजिबात खपून घेणार नाही. तर त्यावेळी आता इथे माई आणि बापू देखील बोलतात की हो विद्याधर, तू का सारखा आनंदीला त्रास देतोस रे? तर त्यावेळी आता विद्याधरला इथे माई आणि बापू देखील ओरडू लागतात आणि आता शलाकाची ही चूक झालेली असते. म्हणूनच आता इथे युगंधरने सगळ्यांसमोर शलाकाच्या संदेशी कानाखाली वाजवली आहे आणि तिला जाब विचारला आहे की हे सगळं करण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू आनंदीकडे वाकड्या नजरेने तरी बघ, आता मी काय करतो ते कळेल तुला, असं आता म्हटल्यानंतर इथे शलाका जी आहे ती सगळ्यांसमोर अपमानित झालेली असते. खरं तर आता पृथ्वीसमोर, मितालीसमोर तिचा खूप मोठा अपमान झालेला आहे आणि आता तिला हे अजिबात सहन होत नाही. आता इथे ही जी शलाका आहे ती आता विचार करते की या सगळ्यांसमोर एवढा माझा अपमान झाला आहे, आता मी या आनंदीला सोडणार नाही. तर आता इथून पुढे ही शलाका आणि हे विद्याधर दोघेजण एक होऊन नक्कीच या आनंदीला त्रास देण्यासाठी असे षडयंत्र रचवत राहणार आणि तिचा जीव घेण्याचा देखील प्रयत्न करणार. तर त्याचनंतर आता इथे आनंदी जी आहे ती मालक साहेबांना म्हणत असते की मालक साहेब, अहो तुम्ही शांत व्हा, एवढे रागवू नका. हे पहा, मला काही झालं नाही आहे, थोडंसं खरचटलं आहे
ते होईल बरं. तर त्यावेळी आता मालक साहेब जे आहेत ते बोलतात की आनंदी, तू या सगळ्यात पडू नकोस. या सगळ्याची शिक्षा ना ह्या दोघांना झालीच पाहिजे. तर असं विद्याधर म्हणत असतो आणि त्याचनंतर आता इथे हा सगळा ड्रामा झाल्यानंतर वैतागून सगळेजण रूममध्ये जातात आणि आता इथे कुठेतरी पृथ्वीच्या आणि मितालीच्या मनातून ही जी शलाका आहे ना ती उतरलेली आहे. कारण आज तिने आनंदीबरोबर जे काही केलं होतं ना ते त्यांना अजिबात आवडलेलं नव्हतं. एवढं सगळं होऊन सुद्धा आनंदी जी आहे ती या दोघांना शिक्षा न देण्याची भाषा करत होती. म्हणजे आनंदीच्या मनात किती रिस्पेक्ट आणि किती आदर आहे सगळ्यांबद्दल आणि किती काळजी देखील आहे. असं सगळं आता इथे पृथ्वीला आणि मितालीला दिसून आलेलं आहे. माणूस म्हणून आनंदी किती चांगली आहे हे देखील त्यांना कळालं आहे. पृथ्वी जो आहे त्याला देखील आता शलाकाचा राग आलेला असतो. आता तो बोलतो की मावशी, तू जे काही आज वागली आहे ना या काकासोबत मिळून, या बदल्यात आम्ही तुला कधीही माफ करणार नाही. असं म्हणत आता शलाका मिताली दोघेही जण रागातच वरती निघून जातात. आणि त्याचनंतर आज शलाका जे काही वागली आहे ना आनंदीबरोबर ते सगळं पाहून इथे आता पृथ्वी आणि मिताली चिडचिड करत असतात. कारण आता ते समिधाच्या जागी तिला आई मानत असतात आणि म्हणूनच त्यांनीच तिला या घरामध्ये बोलवलं होतं. पण त्यांची आई अशी कधीच नव्हती असं आता मुलांना वाटू लागतं. आणि आता इथे त्यांनाही हे वाटू लागतं की मावशी कधीच आपली आई होऊ शकणार नाही. तर त्यानंतर आता इथे मिताली आतमध्ये आल्यानंतर जरा इमोशनल होते. तर पृथ्वी तिला समजावतो की हे बघ बाळा, तू नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. तर त्यावेळी आता इथे ही जी मिताली आहे ती पृथ्वीला बोलते की दादा, आजच्या दिवशी ना मला आईची खूप आठवण येते. तुला माहिती आहे का आज आई काय करायची ते? तर त्यावेळी आता पृथ्वी बोलतं की हो, कोणाला माहिती नाही. आज आई वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या बायकांना, गावातल्या सगळ्या बायकांना वेण्या बनवायची आणि स्वतःच्या हाताने सगळ्यांना द्यायची, सगळ्यांना वाटप करायची. तर आता मिताली म्हणते की हो, आणि आज मला आईची तीच इच्छा अपूर्ण राहिलेली पूर्ण करायची आहे. आणि आता इथून पुढे नेहमी दरवर्षी मी हे सातत्याने करेल. तर आता इथे ही जी मिताली आहे ना ती पृथ्वीला म्हणत असते की पृथ्वीदादा, मला ना या सगळ्यामध्ये आनंदीची मदत हवी आहे. तिला जमेल का रे हे सगळं? तर आता इथे पृथ्वी जो आहे तो बोलतो की हो जमेल ना. आपण एक काम करूयात, तिला आपण आवाज देऊयात आणि तिला विचारूयात की तुला हे जमेल का म्हणून. तर आता इथे समिधाच्या ऐवजी मितालीला गावातील बायकांसाठी वेण्या बनवायच्या असतात. तर आता इथे मिताली जी आहे ती आनंदीला आवाज देते. आनंदीला आवाज दिल्यानंतर आनंदी जी आहे ती बोलते की हो येतच आहे. तर आता सुनीता जी आहे ती आनंदीला घेऊन इथे मितालीच्या रूममध्ये जाते आणि आता इथे आनंदीला सोडते. तर त्यावेळी आनंदी विचारू लागते की काय झालंय, तुम्हाला काही हवं आहे का? तर आता मिताली जी आहे ती सांगू लागते की मी दरवर्षीप्रमाणे जसं आईला हवं असतं, माझी आई दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी गजऱ्यांच्या वेण्या बनवायची आणि गावातील सर्व बायकांना वाटायची. तर आता मला असं वाटतं की मीही तेच करावं, पण मला या सगळ्यातनं तुझी मदत हवी आहे. तुला येईल का हे सगळं, जमेल का, करशील का माझी मदत? तर त्यावेळी आता ही जी आनंदी आहे ती बोलते की जर मला वटपौर्णिमेची पूजा नाही करता आली तरी देखील मला समिधाताईंच्या आनंदासाठी हे सगळं करायला खूप आवडेल. म्हणजे समिधाताईंची इच्छा पूर्ण करायला खूप आवडेल. त्यांची जर हीच इच्छा आहे तर माझ्या हातनं हे घडायलाच हवं, असं आनंदी मनातच म्हणत असते आणि तिला प्रचंड आनंद झालेला असतो. कारण आता हे केल्यामुळे मुलं देखील कदाचित आनंदीवरती विश्वास ठेवू लागतील आणि तिच्यावरती इम्प्रेस होतील. असंही आनंदीला वाटू लागतं की मुलाने माझ्यावरती एवढा सगळा विश्वास दाखवला आहे, तर मला त्यांच्या विश्वासावर खरं उतरायचं आहे. तर आता आनंदी बोलते की ठीक आहे. तर आता मिताली म्हणते की आम्हाला ना थोडा वेळ बाहेर जायचं आहे, तर आनंदी तू हे सगळं करून ठेव. तर आता मितालीने तिला सांगितलं असतं की किती फुलं ओवायची आणि कोणती कशी घालायची हे देखील सांगितलेलं असतं. तर आता आनंदी बोलते की ठीक आहे, तुम्ही जा, मी हे सगळं करून ठेवते. तर आता आनंदीला टेन्शन आलेलं असतं की काय करावं. आता काही फुलं पिवळी घालायची आहेत, तर गुलाबाची काही फुलं लाल घालायची आहेत. तर आता मला कसं कळणार, असं म्हणत आता ती विचार करत असते. तेवढ्या तिथे सुनीताताई येते. सुनीताताई आल्यानंतर आनंदीला विचारू लागते की काय झालं आहे, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात? तर आता इथे आनंदी जी आहे ती बोलते की खरं तर मुलांना आनंदी ठेवण्यासाठी मी मुलांची इच्छा तर पूर्ण करणार होते, पण या सगळ्यात ना मला गुलाबाची पिवळी कोणती फुलं आहेत आणि लाल कोणती फुलं आहेत हे कळणार नाही आणि मला वेण्या बनवायच्या आहेत हे देखील ती आता सुनीताला सांगते. तर आता सुनीता बोलते की हे पहा आनंदीताई, तुम्ही काळजी करू नका, हे सगळं ना मी करेल, तुम्ही काळजीच करू नका.
तर त्याचनंतर आनंदी जी आहे ती बोलते की नाही सुनीताताई, मी हे सगळं तुम्हाला नाही सांगू शकत, कारण हे माझं कर्तव्य आहे आणि मला हे मुलांसाठी करायचं आहे. मला समिधाताईंच्या जागी हे सगळं करायला खूप आवडेल. पण आता सुनीता म्हणत असते की पण आनंदीताई, हे सगळं तुम्ही कसं कराल? तर आता इथे सुनीता जी आहे ती बोलते, पण आता आनंदी बोलते की नाही, काहीही झालं तरी मला हे करायचं आहे. मला मुलांच्या मनात माझी जागा निर्माण करायची आहे. त्यासाठी मला काही जरी केलं पाहिजे. तर त्यानंतर आता सुनीता जी आहे ती बोलते की ठीक आहे आनंदीताई, मग मी येते, असं म्हणत सुनीता तिथून गेलेली आहे. आणि इकडे आनंदी बोलते की चला आता आपल्याला कामाला लागायला हवं. तर आता आनंदीने गजऱ्याच्या वेण्या बनवायला घेतलेल्या असतात. तर तिने काही फुलं एका साईडला आणि काही फुलं एका साईडला केलेले असतात, जेणेकरून त्या वेण्या ज्या आहेत त्या छान पद्धतीने त्या वेण्यांमध्ये फुलं घालू शकेल. तर आता इथे आनंदीने सगळ्या वेण्या रेडी ठेवलेल्या आहेत. एक एक करून हळूहळू करून तिने सगळ्या वेण्या बनवल्या आहेत. या सगळ्यातना तिला अनेकदा सुई टोचते आणि तिच्या हातातनं रक्त देखील येत असतं. तर त्यावेळी आता इथे मिताली आणि पृथ्वी आलेल्या आहेत आणि मिताली आणि पृथ्वी तिचे हे काम पाहून खूप आनंदी होतात. तिने अतिशय सुंदर पद्धतीने वेण्या बनवलेल्या असतात आणि त्यावेळी मिताली जी आहे ती बोलत असते की अगदी माझ्या आईसारख्याच वेण्या बनवल्यात आनंदी तू. खरंच तू किती हुशार आहेस ना, असं मिताली आणि पृथ्वी दोघेही जण कौतुक करू लागतात. तर त्यावेळी आता मिताली मनातच म्हणते की अगदी माझ्या आईची कार्बन कॉपी आहेस असं वाटतं कधी कधी मला. तर त्याचनंतर आता इथे पृथ्वी देखील तिचं कौतुक करतो. पृथ्वी आणि मिताली दोघेही जण आनंदाच्या भरात आनंदीला मिठी मारतात. हे पाहून ना आनंदीला खूप बरं वाटतं. खरं तर यावेळी युगंधर जो आहे तो बाहेरून या तिघांना पाहत असतो की कशा पद्धतीने मुलं आनंदीमध्ये रमून चालले आहेत आणि आनंदी खरंच त्यांचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज अगदी समिधासारखंच ती मुलांना एकवटून घेतलं आहे तिने आणि फक्त तिच्याचमुळे आज माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला आहे असं युगंधरला वाटू लागतं. कुठेतरी त्याला असंही वाटू लागतं की कदाचित आनंदी नक्कीच या सगळ्यांना बदलेल, असंही कुठेतरी त्याला वाटत असतं. हे सगळं पाहून युगंधर आनंदीवरती प्रचंड खुश होतो आणि त्याचनंतर आता इथे ज्यावेळी आनंदी मुलांना बोलून वगैरे सगळं करून बाहेर पडते, त्याचवेळी आता युगंधरने लगेचच आनंदीचा हात पकडलेला आहे. तर आनंदीला कळत नसतं की आता तिचा हात कोणी पकडला आहे. तर आता मालक साहेब जे आहेत ते आनंदीला बोलतात की आनंदी, आज याच हाताने अगदी माझ्या समिधासारख्याच वेण्या तू विणल्या आहेत. त्यामुळे तुझे किती आभार मानू तेच मला कळत नाही, कारण तुझ्यामुळेच माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आहे आणि तोच आनंद कुठेतरी आज समिधाला देखील झाला असेल आणि ते फक्त तुझ्यामुळे शक्य झालं आहे आनंदी. खरंच तुझे आभार जेवढे मानावे ना तेवढे कमीच आहे, असं मालक साहेब आनंदीला म्हणत असतात. हे सगळं ऐकून ना आनंदीला खूप छान वाटतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. तर पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.